खरं म्हणजे आता आमचे कृषी मंत्री मला असं म्हणत होते की क्रॉप कव्हर फार गरजेचं आहे, विशेषतः भाज्या असतील, फळं असतील, या संदर्भात वातावरणातला बदल, अवकाळी पाऊस, गारपीट याच्यामुळे आणि विशेषतः ते नाशिकमध्ये येतात द्राक्षामध्ये तर आपण दरवेळेस अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी बघतो आणि म्हणून आपण नक्कीच माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसोबत देखील चर्चा करू आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून क्रॉप कव्हरच्या संदर्भात जर आपल्याला एखादी स्कीम आणता आली जी आपला मनोदय आहे तर नक्की त्या संदर्भातला विचार आपण करू, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोटेक्शन देता येईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की आज शेवटचा दिवस याचा आहे, पण आवश्यकता असेल तर एखाद दिवस वाढवून आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना देखील दाखवलं पाहिजे शेती क्षेत्रातले बदल खरं त्यांच्या कामाचे आहेत. त्यामुळे त्यांना जर आपण हे दाखवलं तर निश्चितपणे त्याचा मोठा फायदा होईल. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो, सर्व सहभागी जे आहेत त्यांचंही अभिनंदन करतो